Hello all and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या या इंग्लिश क्लासमध्ये. आपण एंड्रोकलस अँड द लायन हा चॅप्टर वाचतोय. मागच्या सेशन मध्ये आपण हा लेसन स्टार्ट केला आहे. आज आपण पाहूया की स्टोरी मध्ये पुढे काय होतं. तर चला वाचूया चॅप्टर एंड्रोकलस अँड द लायन. तर आपल्या मागच्या सेशन मध्ये आपण वाचलं होतं की खूप वर्षांपूर्वी एक माणूस होता एंड्रोकलस नावाचा. तो खूपच चांगला होता, खूपच नम्र आणि सगळ्यांच्या गोष्टी ऐकणारा होता. पण तो एक स्लेव्ह होता, तो एक बंधक होता एका माणसाचा. त्या काळात बंधक ठेवले जात होते आपल्या घरी. लोक, श्रीमंत लोक, जे राजे महाराजे आणि श्रीमंत लोक होते ते बंधक ठेवायचे. तर अशाच प्रकारे तो पण एका माणसाचा बंधक होता आणि त्याचा जो मालिक होता तो फारच निर्दयी आणि निष्ठुर होता. फार वाईट माणूस होता तो त्याच्याकडनं खूप कामं घ्यायचा आणि त्याला चांगलं ट्रीट पण नाही करायचा. तर तो जे आहे तिथून जाणं चाहत होता. पण तो जे आहे लॉ म्हणजे की कायदे कानून जे आहे ते त्याला मान्यता नव्हते देत की तो त्याला सोडून जाय आपल्या मालकाला. तर म्हणून तो फार जास्त त्रासात तिथे राहत होता. आता आपण ह्याच्या पुढची कहाणी वाचूया. एंड्रोकलस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. एंड्रोकलसला आपला हार्टलेस म्हणजे हृदयहीन आणि वाईट जो मास्टर होता, जो त्याचा मालिक होता, तो अगदीच आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप्ड देम. त्याचा जो मास्टर होता, त्याचा जो मालिक होता, तो काय करायचा, स्टार्व्ड म्हणजे भूक ठेवायचा, अन्न नाही द्यायचा आपल्या जे बंधक होते, आपले जे नोकर लोक होते त्यांना. आणि ऑफन व्हिप्ड देम. व्हिप्ड म्हणजे चाबूक असते ना, चाबूकनी कोडे मारायचा. तर अशा प्रकारे त्याच्यावरती तो खूप अत्याचार करायचा. एंड्रोकलस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर देन सर्व्हिंग सच अ मास्टर. म्हणजे एंड्रोकलसला कितीकन जागी असं वाटायचं की मृत्यू जर येऊन जाय तर ती तरी सरळ राहिले अशा मालकाच्या खालती काम करण्यापेक्षा. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. म्हणून तो जे आहे कोणता चांगल्या टाइमचा वाट पाहत होता, ऑपॉर्च्युनिटी पाहत होता की केव्हा त्याला वेळ मिळेल, केव्हा त्याला मौका मिळेल आणि तो तिथून पळून जाय, असा तो वेळ पाहत होता. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. आणि जशीच त्याला पहिली वेळ मिळाली, पहिला मौका मिळाला, तो काय करायला, त्यांनी पळून गेला. एस्केप म्हणजे पळाला तो फ्रॉम द क्लचेस. क्लचेस म्हणजे काय लिहिलंय, टाईट होल्ड. हे पाहिजे, टाईट होल्ड लिहिलंय. तर आपले जे मास्टर होता, आपला जो मालिक होता, त्याच्या टाईट होल्ड म्हणजे कसके जे पकडून ठेवलं जातं ना, तर अशा क्लचेस मधनं तो पळाला. त्याला सोडून आणि तो पळाला. त्याला पहिला मौका जसाच मिळाला. Now, although Androclus had thus run away, he was not a coward. आता काय म्हणतात की जरी एंड्रोकलस तिथून पळून गेला होता, पण तो एक कावर्ड नव्हता. कावर्ड म्हणजे काय असतं की तो एक भित्रा असा कोणी नव्हता माणूस. तो फार ब्रेव होता, पण त्याच्या मालकाच्या तिथून पळायकरता तिला असं करावंच लागलं. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. आता तो जेव्हा निघाला तिथून ना, तर कुठे गेला तो, फॉरेस्ट मध्ये, जंगलामध्ये गेला. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. तर तिला अगदीच भीती नव्हती. अफ्रेड म्हणजे काय, भीती असणं. ऑफ द वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली जे जानवर होते त्यांची बिलकुल पण भीती नव्हती. जे जंगली जानवर जंगलामध्ये फिरायचे त्यांची भीती त्याला नव्हती वाटत. He did not mind that he had no roof over his head. आणि अशाच प्रकारे तिला याही गोष्टीची चिंता नव्हती की त्याच्या डोक्यावरती कोणची छत नाहीये. रूफ म्हणजे काय असतं, छत. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. तो याच गोष्टीने फार प्रसन्न होता की तो आता बर्ड सारखा म्हणजे का पक्षी सारखा तो फ्री आहे, मुक्त आहे, कुठेही जाय आहे करता. तो कोणाचा आता बंधक नाहीये. तो या गोष्टीशी खूप प्रसन्न होता. One day as he was wandering in the forest, he suddenly came face to face with the lion. आता काय झालं, एक दिवशी जेव्हा तो हिंडत होता इकडे तिकडे जंगलात, तर अचानक से, सडनली म्हणजे अचानक, तो फेस टू फेस म्हणजे असं अमोर समोर आला एका लायनच्या, एका शेरच्या. हिज फर्स्ट रिएक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. तर जो पहिला रिएक्शन, कुणाचाही असा पहिला रिएक्शन असेल, जर कोणता लायन, शेर, बब्बर शेर कोणी समोर येऊन जात, आपण काय करू, आपण तर पळायचीच सोचू तिथून नक्की, नाही तर तो खाऊन जाईल. तर त्याचाही फर्स्ट रिएक्शन तो काय होता की तो तिथून पळून जाय. फ्ली म्हणजे काय, रन अवे, एस्केप. तर त्याचाही पहिला रिएक्शन हाच होता की तो तिथून पळून जाय. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण मग त्याचं लक्ष गेलं, त्यांनी पाहिलं की तो जो लायन होता
त्यांनी त्याला बघून, अँड्रोक्लसला बघून जरासाही मूव्ह नाही केला, म्हणजे तो हिल्ला डुल्ला सुद्धा नाही. जर त्याच्या जागी आणि कोणचा लायन असता आणि कोणचं शेर असतं तर काय केलं असतं त्यांनी, तो उठला असता आणि त्यांनी त्याला खाऊन घेतलं असतं, पण तो हिल्ला सुद्धा नाही त्याला पाहून. इट नीदर ग्रोल्ड नॉर रोड, म्हणजे त्यांनी कोणची आवाजही नाही काढली. ग्रोल्ड म्हणजे काय, त्यांनी जसे शेर लोक आवाजा काढतात ना, तर तशी कोणची पण आवाज नाही काढली, चिंघाडला पण नाही तो त्याला पाहून. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. बल्कि काय झालं, तो त्याच्याकडे पिटियसली म्हणजे काय, इन अ पिटियस मॅनर, म्हणजे खूप दयेच्या भावाने, ठीक आहे, त्याच्यात खूप दया होती असं तो पाहू लागला. ऍज इफ इट वॉज इन ग्रेट पेन, त्याच्या बघण्यावरनं, लायनच्या बघण्यावरनं असं वाटत होतं की तो खूप जास्त त्रासात आहे. प्रेन म्हणजे काय, दुःख, ठीक आहे, तर पेन मध्ये आहे, खूप जास्त दुःखात आहे, त्रासात आहे. अँड्रोक्लस पॉज्ड, तर हे पाहून अँड्रोक्लस थांबला. पॉज म्हणजे काय, एका जागी थांबून जाणं, तर तो थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप, आणि त्याच्यानंतर तो कॉशियसली म्हणजे काय, व्हेरी केअरफुली, खूपच जास्त जे सावधानीपूर्वक तो हळूहळू करून त्या लायन जवळ गेला. स्टेप बाय स्टेप म्हणजे एक एक स्टेप, एक एक पावलं वाढवत हळूहळू करून त्याच्याकडे गेला, फार सावधानीपूर्वक. द लायन मोन्ड अँड विम्पर्ड. मोन्डचं काय अर्थ असतं, मेड पेनफुल साऊंड, म्हणजे जसं की सपोज तुम्हाला कधी कुणाला बुखार आला असेल, ताप आला असेल, तर काय करायला तुम्ही, आपण राहतो ना, आवाजा निघतात आपल्या तोंडातनं त्रासात, किंवा चोट लागून जाते कोणची, आपण कुठे पडून गेलो तर आपल्या तोंडात आवाज निघतात. आणि अशाच विम्पर्ड म्हणजे काय, क्राईड पेनफुली, जे जे जोराजोरानी, म्हणजे तो रडत होता एकतरी, आणि पेनफुली म्हणजे दर्दनी. तर अशा प्रकारे तो आवाजा काढू लागला, ज्याच्याने असं कळतो की तो खूप त्रासात आहे, तो खूप दुःखात आहे. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आता तो बोलू तर शकत नव्हता, है ना, जे जानवर असतात, एनिमल्स असतात, ते बोलू नाही शकत काही, पण आपण त्यांच्या हावभावानी आपण आपल्याला पता लागतो ना. जर तुमच्याकडे कुणाकडे कोणी पेट असेल, है ना, जसं की डॉग आहे, कॅट आहे, किंवा चिमण्या आहेत, त्यांचे पण तुम्ही तब्येत खराब असते तुम्हाला कळतं ना, ते बोलू तर शकत नाही तरी तुम्हाला कळून जातं. तर तसंच म्हणतात की असं वाटत होतं त्याला पाहून, त्याचे डोळे पाहून, की तो म्हणतोय प्लीज हेल्प मी, माझी मदत कर. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोक्लस त्याच्या बिलकुल जवळ चालला गेला, तेव्हा काय झालं, लायननी काय केलं, त्याचं हेड, त्याचं जे डोकं होतं ते आणि कसं खालती केलं, खालती ठेवलं जमिनीवरती, अँड बिगेन टू लिक इट्स पॉ, आणि त्याचे जे पॉ होते, म्हणजे तिचे जे पाय होते, ते लिक म्हणजे चाटू लागला. Then Androclus saw that the lion's paw was wounded. जेव्हा तो आपले पॉ म्हणजे आपले लायन स्वतःचे पाय जो चाटत होता, जेव्हा यांनी पाहिलं, तर त्याला समजलं की लायनचे जे पॉ होते, पाय आहे, तो वुंडेड आहे. वुंडेड म्हणजे त्याला चोट लागलेली आहे. सोर अँड स्वॉलेन, असं त्याला सुजलेला पण दिसला त्याला, की असं त्यातनं रक्त निघतंय आणि तो सुजलेला आहे. On a closer look, Androclus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. जेव्हा त्यांनी जवळनं पाहिलं, क्लोजर म्हणजे काय, जवळनं, जवळनं पाहिलं, तर अँड्रोक्लसनी पाहिलं, नोटीस केलं, ही गोष्ट बघितली की एक बिग थॉर्न, थॉर्न म्हणजे काय, काटा, ठीक आहे ना, मोठासा काटा त्याच्या had pierced one of the lion's toes. टोज म्हणजे काय, पायाचे बोट, तर पायाच्या बोटांना एक खूप मोठासा काटा, पायर्स म्हणजे छेद असणं, ठीक आहे ना, छेद होणं, तर छेद होऊन गेला याचा त्याच्या पायात. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लस. तर अँड्रोक्लसला कळलं की अच्छा, हे कारण आहे की हा लायन इतका जास्त त्रासात आहे. समनिंग अप, हे डिस्ट्रेसचं मिनिंग इथे दिलंय, ग्रेट ट्रबल, म्हणजे खूप संकटात येतो, है ना. समनिंग अप ऑल द करेज, समनिंग अप म्हणजे ट्राईंग टू बी ब्रेव, म्हणजे त्यांनी आपली सगळी जितकी पण करेज होती तिला इकट्ठा केला, ठीक आहे. आपली करेज म्हणजे काय, ट्राईंग टू बी ब्रेव. आपल्या समोर सपोज इतक्या जवळ जर लायन असेल तर आपल्याला किती भीती वाटेल, तरी पण त्यांनी पाहिलं की हा इतक्या त्रासात आहे, तर त्यांनी आपला सगळा करेज, आपला सगळा साहस एकसाथ जुटवला, आणि काय केलं त्यांनी, अँड्रोक्लस स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. हळूशी त्यांनी आपला जो हात होता त्याच्या पॉ म्हणजे त्याचे जे पाय होते त्याला धरलं आपल्या हाताने. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम इफ ही टच्ड इट्स स्वॉलेन पॉ. आता ह्याला भीती वाटत होती की जर मी ह्याचा जो पाय आहे हा मी आपल्या जवळ गईने, तर हा काय करेल, हा मला अटॅक करेल, माझ्यावरती हमला करेल, असं त्याला कुठे ना कुठे भीती वाटत होती. But the lion seemed to understand his good intention.
पण असं वाटलं की लायन जो होता तो ह्याची गुड इंटेन्शन म्हणजे काय पर्पज, ह्याचा भाव चांगला होता त्याच्या प्रती, हा त्याचा काटा काढणं चाहत होता पायाचा. तर असं वाटलं की लायनला ह्याची जी चांगली भावना आहे ती कळून गेली, म्हणून तो काहीच नाही बोलला. आजच्या सेशन मध्ये आपण एवढीच कहाणी वाचू. नेक्स्ट सेशन मध्ये पाहू की पुढे काय झालं. आता आपण याचे थोडे क्वेश्चन आन्सर्स वगैरे बघूया. तुमचे साइड क्वेश्चन जे होते बुकचे आपण त्यांना बघूया. हाऊ डिड एंड्रोक्लस नर्स द लायन्स वुंड, म्हणजे एंड्रोक्लसनी लायनचे जे वुंड होते म्हणजे जी त्याची चोट होती तिला नर्स कसं केलं, म्हणजे त्याचा उपचार कसा केला. इथे नर्सचा अर्थ आहे उपचार, त्यांचा उपचार कसा केला. एंड्रोक्लस पुल्ड आउट द थॉर्न फ्रॉम द पॉ इन हिज लेफ्ट हँड डेफ्टली, म्हणजे एंड्रोक्लसनी हळूशी त्याचा पॉ मधला त्याच्या पायामधला जो थॉर्न होता, जो काटा होता, त्याला आपल्या लेफ्ट हँडनी जे आहे त्याला काढला हळूशी. देन विथ अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग ही बाउंड अप द इंजर्ड पॉ, त्याच्यानंतर त्यांनी जो स्वतः कपडा घातला होता त्याचा एक तुकडा फाडून त्यांनी त्याच्या पायावरती त्याला बांधला. ही क्लीन्ड अँड ड्रेस द लायन्स वुंड, आणि त्यांनी जो लायनचा जो वुंड होता, जी चोट होती, त्याला स्वतः त्यांनी साफ केलं आणि ड्रेस केलं, म्हणजे त्याच्यात कपडा बांधून त्याला नीट केलं. ही रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन, आणि अशाच प्रकारे तो जिथवरी तो लायन ठीक नाही होऊन गेला आणि चालू फिरू नाही पावला तिथवरी त्याच्याबरोबर त्यांनी राहिला आणि त्यांनी सेवा केली. दस ही नर्स्ड द लायन्स वुंड, आणि अशा प्रकारे त्यांनी लायनची सेवा केली आणि त्याचा वुंड जो त्याची चोट जो होती ती नीट केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डिड द सोल्जर्स पुट एंड्रोक्लस अँड द लायन आफ्टर देअर कॅप्चर, म्हणजे काय की सोल्जर जे होते, जे सैनिक होते राजाचे, त्यांनी एंड्रोक्लसला आणि लायनला कुठे ठेवलं आफ्टर देअर कॅप्चर. कॅप्चर म्हणजे पकडून घेतलं जेव्हा, तेव्हा त्यांना कुठे ठेवलं. आफ्टर टेकिंग देम बॅक टू द सिटी, म्हणजे जेव्हा ते शहरमध्ये त्यांना घेऊन आले परत. द सोल्जर्स पुट एंड्रोक्लस इन चेन्स इन अ प्रिझन, तर सोल्जर्सनी सैनिकांनी काय केलं, एंड्रोक्लसला चेन मध्ये बांधून दिलं. ठीक आहे, जी जंजीर असते चेन मध्ये बांधून दिलं आणि त्याला प्रिझन म्हणजे जेलमध्ये टाकून दिलं. अँड द लायन वॉज केज्ड, आणि तो जो लायन होता, जो शेर होता, त्याला केज करून दिलं. त्याला पण एका केज मध्ये, म्हणजे की ज्याच्यात जानवरांना ठेवतात अशा जागी त्याला ठेवून दिलं. व्हॉट डिड एंड्रोक्लस फील आफ्टर ही वॉज ब्रॉट टू द एरिना, एंड्रोक्लसला जेव्हा एरिना मध्ये आणलं, म्हणजे त्या जागी जिथे त्याला आणायचं होतं, जिथे लोकांनी म्हटलं होतं की राजांनी म्हटलं त्याला आणायचंय, त्या जागी जेव्हा आणलं तेव्हा त्याला कसं वाटलं. वेन एंड्रोक्लस वॉज ब्रॉट टू द एरिना, जेव्हा त्याला इथे एरिना मध्ये आणलं गेलं, ही वॉज फिल्ड विथ फिअर, तर तो भीती, त्याला खूप जास्त भीती वाटली, तो भीतीने खूप भरून गेला. बट शोड, पण त्यांनी काय दाखवलं, दॅट ही वॉज नॉट अफ्रेड, पण त्यांनी असं दाखवलं की तो मुळेच भ्यालेला नाहीये. आतून त्याला खूप भीती वाटत होती पण त्यांनी ती आपली भीती दर्शवली नाही लोकांना. यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉपची एक एक्सरसाइज बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे तुमचं, राईट द रिएक्शन दॅट फॉलोड ईच ऑफ द ऍक्शन गिव्हन बिलो. आता काही ऍक्शन्स लिहिले आहेत जे झाले होते कहाणीमध्ये, तर त्याचा रिएक्शन काय झालं, तर त्याच्या पुढे काय झालं हे आपल्याला असं लिहायचं आहे. एंड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर, तर एंड्रोक्लसला आपला क्रुएल मास्टर, जो वाईट मास्टर होता, मालिक, तो नव्हता आवडत. तर मग त्याच्यानंतर काय झालं, सो ही फेल्ट डेथ वॉज बेटर देन सर्विंग सच अ मास्टर अँड ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर, म्हणजे एंड्रोक्लसला त्याचा मास्टर आवडत नव्हता, मालिक आवडत नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सोचलं की डेथ म्हणजे मृत्यू बरी आहे अशा जे आहे अशा मास्टर पेक्षा, आणि म्हणून तो काय केला, त्यांनी पळून गेला आपल्या मास्टरची क्लचेस पकडून, म्हणजे क्लचेस जे बंधन होतं त्याचं सोडून तोडून तो पळून गेला. नेक्स्ट आहे, द लायन लुक्ड एट एंड्रोक्लस पिटियसली, सो म्हणजे लायननी, शेरनी एंड्रोक्लसला फार दयेच्या भावनी पाहिलं, की खूप त्याला म्हणजे की करुणानी पाहिलं. तर मग काय झालं, सो एंड्रोक्लस पॉज्ड, म्हणून एंड्रोक्लस थांबला. अँड देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, आणि तो फार सावधानीपूर्वक त्या लायन जवळ गेला हळूहळू. अँड सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, आणि काय पाहिलं त्यांनी की लॉयनचा जो पॉ आहे म्हणजे त्याचा जो पाय आहे, खालचा हिस्सा जो असतो पायाचा, तो वुंडेड आहे, त्याला चोट लागलेली आहे.
सोर अँड स्वोलेन, आणि अशाच प्रकारे तो सुजलेला पण आहे. स्वोलेन म्हणजे सुजलेला. नेक्स्ट आहे अँड्रोकलस बँडेज द लायन्स इंजर्ड पॉ. अँड्रोकलसनी बँडेज करून दिलं लायनच्या इंजर्ड म्हणजे की जखमी जो होता पॉ पाय त्याला केलं. ठीक आहे. तर मग सो द लायन लिफ्ट हिज आर्म ऍज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. तर तेव्हा काय झालं की लायननी त्याचा आर्म लिफ्ट हिज आर्म म्हणजे काय हात, हे हात असं हाताला लिफ्ट म्हणजे चाटलं ऍज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, जसं की तो त्याला ग्रॅटिट्यूड म्हणजे थँक्स म्हणणं चाहत होता. विथ सरप्राइज्ड अँड वंडर्ड अँड्रोकलस. त्याच्यानी अँड्रोकलसला फार मोठा सरप्राईज मिळाला आणि तो सोच मध्ये पडून गेला की पहा हा जानवर सुद्धा आपलं ग्रॅटिट्यूड दाखवतोय, आपलं आभार दाखवतोय माझ्याकरता. नेक्स्ट आहे द हंग्री फेरोशियस लॉयन वॉज रिलीज इन टू द एरिना. की जो भूका लॉयन होता, फेरोशियस म्हणजे फारच रागाने भरलेला, ठीक आहे, भूका होता म्हणून रागाने भरलेला होता लायन, तो रिलीज टू इन टू द एरिना. एरिना मध्ये जिथे तो अँड्रोकलस होता तिथे त्याला सोडलं गेलं. तर काय झालं, सो अँड्रोकलस वॉज फिल्ड विथ फिअर. तर तेव्हा अँड्रोकलस भीतीने भरलेला होता, भरून गेला. बट ही शोड ही वॉज नॉट अफ्रेड. पण त्यांनी काय दाखवलं की तो बिलकुल पण भ्यालेला नाहीये. द लायन रीच्ड अँड्रोकलस अँड, आणि मग लास्ट मध्ये काय की लायन जो होता तो अँड्रोकलस जवळ आला. मग काय झालं, अँड देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि मग तो हळूहळू करून पुढे गेला. अँड ऑल इट्स रेंज सीम टू हॅव मेल्टेड अँड इट रिकॉग्नाइज्ड इट्स फ्रेंड. आणि जो त्याचा राग होता, क्रोध होता लायनचा, तो जसं की मेल्ट होऊन गेला म्हणजे पिघळून गेला त्याला पाहता क्षणी. कारण की त्यांनी आपल्या मित्राला ओळखून घेतलं होतं की ह्यांनी त्याची हेल्प केली होती त्रासात होता जेव्हा तो. आणि हा तुमचा लास्ट पॉइंट आहे. द एम्परर आस्क्ड अँड्रोकलस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक. एम्पररनी म्हणजे राजानी अँड्रोकलसला विचारलं की तो दुसरा कोणता रिवॉर्ड, पुरस्कार चाहतो त्याच्याकडनं. तर तो काय म्हणाला, ही वुड लाईक. ही रिप्लाइड म्हणजे की त्यांनी उत्तर दिलं. कोणी उत्तर दिलं, अँड्रोकलसनी. दॅट ही डिडंट वॉन्ट एनिथिंग, की त्याला काहीच नकोय फॉर हिमसेल्फ, स्वतः करता त्याला काहीच नकोय. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. पण तो चाहत होता की तुझं लायन आहे, शेर आहे, ते पण मुक्त करून दिला जाय. जसं अँड्रोकलसला मुक्त केलं तसंच लायनला पण मुक्त करून दिलं जाय. तशा प्रकारे आपल्या एक्सरसाइज होतं ज्या आज आपण केल्या. तर आज आपण आपली स्टोरी पुढे वाढवली आणि पुढची स्टोरी पाहिली की कशा प्रकारे अँड्रोकलस पळाला, आपल्या जो मालिक होता, जुलमी मालिक होता, त्याच्या पंजातनं निघाला. आणि तो बहुत करेजियस होता म्हणून तो जंगलात गेला. त्याला मोठ्या मोठ्या राक्षस म्हणजे जे अॅनिमल्स असतात जंगलाचे, त्याची भीती नव्हती. आणि मग कसं तो लायनशी भेटला, लायन किती त्रासात होता आणि तो लायनचा थॉर्न म्हणजे कांटा पायातला काढायला त्याच्याजवळ गेला. तर अशा प्रकारे पाहिलं. आणि आज आपण साईडचे क्वेश्चन आन्सर सुद्धा शिकलो. तर त्यांना पण तुम्ही वाचा, लर्न करा. न्यू वर्ड जितकेही आहेत त्यांना लर्न करा. आजचं आपलं सेशन इथेच संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे.